नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर। मित्रांनो, तुमचं प्रेम प्रोत्साहन आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र आहे त्याबद्दल सर्व माझ्या व्ह्यूअर्सचं मनापासून आभार। तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहितलं, तुम्ही टायटल पाहितलं, त्यानुसार तुमच्या जो मनात प्रश्न आला होता की उन्हाळ्यामध्ये आपण भाजीपाला वर्गीय पिकांचा जो शोध घेत असतो त्याच्यामध्ये खरंच गवार जी आहे ती एक उत्तम प्रकारचं पीक होऊ शकते का? तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो। आणि कशा पद्धतीने एक एकर गवार शेतीमधून तुम्ही कमीत कमी मित्रांनो 4 महिन्याच्या कालावधीत 1,20,000 रुपयापर्यंतचा नफा मिळवू शकतात, हे आज आपण पाहूयात मित्रांनो। ज्या माझ्या मित्रांकडे पाण्याची कमी जास्त प्रमाणात सोय असेल त्या माझ्या मित्रासाठी उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पैसा मिळवून देणारे एक पीक म्हणून गवार तुम्ही पाहू शकतात। तर चला मित्रांनो, वेळ न दवडता आता आपण पाहूयात की कशा पद्धतीने तुम्ही उन्हाळी गवार शेती करू शकता, तिची लागवड कधी करायची, त्यासाठी जमीन कशी पाहिजे व त्याच पद्धतीने कशा पद्धतीची पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे, या सर्व गोष्टीचं विश्लेषण पाहूयात। व कशा पद्धतीने खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, या सर्व गोष्टीचं विश्लेषण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात मित्रांनो। त्यापूर्वी एक तुम्हाला मनापासून विनंती की तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया मित्रांनो तुम्ही काय करा, उजव्या साईडला खालच्या बाजूस असलेले जे सबस्क्राईबचं ऑप्शन आहे मित्रांनो त्याला टच करा व त्याचा रंग बदलला की बाजूला एक घंटी येईल, त्या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। व त्याबरोबर जे माझे मराठी भाषा असणारे मित्र आहेत ते माझे मराठी भाषा असणारे शेतकरी मित्रांनी तिथं सदस्य व्हा असं असेल, उजव्या साईडला खालच्या बाजूस त्याला टच करा, तिथं सदस्य झाले म्हणून येईल व त्याच्या बाजूला एक घंटी येईल, त्या घंटीला टच करून सर्व नोटिफिकेशन ऑल करा। त्यामुळे आपला येणारा प्रत्येक व्हिडिओ जो की शेती मित्रवर अपलोड होईल तो तुम्हाला बघायला मिळेल। त्याबरोबरच मित्रांनो कमेंट बॉक्सचाही तुम्ही वापर करू शकतात आणि तुमच्या अडचणी या काय करू शकतात त्याच्यावर कमेंट्स करून सांगू शकतात। तर बघा मित्रांनो, कशा पद्धतीने उन्हाळी गवार शेती करून तुम्ही जवळपास फक्त 4 महिन्याच्या कालावधीत 1,20,000 रुपयापर्यंतचा नफा मिळवू शकतात। शक्य आहे मित्रांनो, परंतु यासाठी लागणारी लागवड, जमीन, हंगाम या सर्व गोष्टीचं विश्लेषण हे आता पाहूयात मित्रांनो। गवार म्हटलं की गवारीचा उपयोग फक्त भाजीपाल्यामध्येच होतो अशातला भाग नाही। प्रत्येक मित्राला माझ्या गवार ही भाजीपाल्यामध्ये आवडत असेल, परंतु तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, गवारीच्या शेंगांचा उपयोग म्हणजे त्याच्यामध्ये असलेला जो चिकट गुणधर्म आहे याचा वापर बऱ्याच प्रकारे इंडस्ट्रीजमध्ये केला जातो। त्याचा वापर डिंक बनवण्यासाठी केला जातो, त्याच पद्धतीने याच्यापासून डिंकाचे कागदसुद्धा तयार केले जातात। त्याच पद्धतीने गवारचा जो वापर आहे तो उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हिरवळीचं खत म्हणून सुद्धा केला जातो। परंतु सर्वात महत्त्वाचा जर गवारीचा भाजीपाला सोडून जर उपयोग म्हटलं तर जे आपण क्रूड ऑइल म्हणजे पेट्रोल, त्याबरोबरच डिझेल व केरोसिनचा वापर करतो, त्या क्रूड ऑइलच्या ज्या फॅक्टरीज असतात की ज्या अमेरिकेमध्ये शेल ऑइल म्हणून म्हटले जाते, या शेल ऑइलला काढण्यासाठी ग्वारगम लागली जाते। या ग्वारगम म्हणजेच गवारीच्या बिया, या गवारीच्या बिया म्हणजेच या गवारीच्या शेंगांमधून निघणाऱ्या बियांचा वापर सर्वात जास्त होतो। यामुळे आपल्याला विदेशी जे चलन मिळते त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा गवारीच्या शेंगांमधून निघणाऱ्या बियांचा आहे। त्यामुळे मित्रांनो, जर बघायला गेलं तर गवारीच्या शेंगाचा उपयोग हा फक्त भाजीपाला नाही तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाचं ज्यावेळेस उत्पादन करतो त्याही वेळेस पडतो। म्हणून गवारीची शेती ही फक्त आपल्या भारतापुरती नाही तर आपल्याला त्याच्यापासून निघणाऱ्या शेंगा या एक्सपोर्टसुद्धा करता येतात। त्यामुळे गवारला 12ही महिने ही सारखीच डिमांड असते व तिला चांगला भावही मिळतो। आता ज्यावेळेस हंगामांचा विचार करतो मित्रांनो, खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हे 3 हंगाम मानले जातात। याच्यामध्ये आपल्या ज्या गवारीचं एक मूळ गुणधर्म आहे की गवारीच्या शेंगा कोणत्या हंगामात येतात। हंगामाचा विचार करत असताना मित्रांनो, ज्यावेळेस गवारीच्या शेंगाचा हंगाम बघतात तर खरीप हंगाम हा गवारीसाठी अत्यंत चांगला असतो, परंतु रब्बी हंगामामध्ये असलेलं थंड तापमान हे भाजीपाला वर्गीमधल्या बऱ्याच पिकांना लाभदायक नसते, त्याच प्रमाणात ते गवारीच्या शेंगांसाठी सुद्धा नसते। म्हणजे गवारीचा तुम्ही उत्पादन एक तर खरीप हंगामात व त्याचबरोबर उन्हाळी हंगामात घेऊ शकतात। मग उन्हाळी हंगामात गवारीच्या शेंगाची लागवड करायची असेल तर त्यासाठी कोणते महिने आदर्श आहेत, तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचा विचार करू शकता। त्याच पद्धतीने ज्या माझ्या मित्रांना पावसाळ्यामध्ये सुद्धा गवारीच्या शेंगा विकायच्या आहेत तेही जून ते ऑगस्ट दरम्यान, त्या मित्रांना मात्र याची लागवड मेच्या सुरुवातीस करायला हवी। अशा वेळेस तुम्ही लागवड केली तर तुम्हाला टोटली जो मिळणारा पावसाळ्याचा हंगाम आहे की ज्यावेळेस भाजीपाला वर्गीय पिकांचं उत्पादन कमी असते त्यावेळेस तुमचं पीक मार्केट लाईन व त्याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यास मदत होईल। मग प्रश्न पडतो जमीन कशी निवडावी।
गवार हे अशा पद्धतीचं भाजीपालावर्गीय पीक आहे की ज्या पिकाच्या लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची जमीन ही लाभदायक असते, परंतु त्याही प्रमाणात काळी, मध्यम व हलक्या प्रकारची भुसभुशीत असणारी जमीन व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असेल तर त्याच्या माध्यमातून काय होते की गवारच्या शेंगा म्हणजे त्याच्या रोपांची व झाडाची वाढ चांगल्या प्रमाणात होते व आपल्याला मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होते। म्हणून तुम्ही काळी, मध्यम, कसदार व त्याचबरोबर हलक्या प्रकारची मात्र भुसभुशीत जमिनीची निवड करू शकतात। त्या ठिकाणी सामूचा विचार करत असताना 6.5 ते 8 pH लेवल असणाऱ्या आपली जी जमीन आहे तिचा वापर त्या ठिकाणी अत्यंत चांगला होतो। आता या ठिकाणी तुम्ही जमिनीची निवड केली। आता हवामान व वातावरण, हवामानाचा विचार करत असताना आपण प्रथमच पाहितलं मित्रांनो की हिवाळा सोडला तर बाकी इतर 8ही महिन्यामध्ये उष्णता असेल तर त्या ठिकाणी काहीही अडचण जात नाही। म्हणजेच आपल्या गवारीचे उत्पादन घेण्यासाठी तापमान म्हणजे वातावरण उष्ण व दमट असायला हवे। तापमानाचा विचार करत असताना जवळपास 15 ते 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान हे आदर्श असते। त्यातल्या त्यात जवळपास 18 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर तापमान असेल तर ते तापमान गवारीच्या वाढीसाठी अत्यंत आदर्श मानले जाते। मग हे झालं मित्रांनो तापमानाची गोष्ट। आता कोणत्या पद्धतीची पूर्व मशागत आपल्याला करायला पाहिजे ते पाहणं गरजेचं आहे। ज्यावेळेस पूर्व मशागतीचा विचार करण्यात येतो मित्रांनो तर त्यावेळेस इतर पिकांप्रमाणेच यालाही तुम्हाला काय करावं लागते, 1 एकर क्षेत्र असेल त्याला नांगरणी करून घ्यायचे। त्याच्यामध्ये भेसळ डोस म्हणून तुम्ही 2-3 ट्रॉल्या शेणखताचा वापर करू शकतात। परंतु सर्वात महत्त्वाचा बदल यात काय असतो मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही 50 किलो नायट्रोजन व 50 किलो पलाश यांचा वापर करतात त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरसचं प्रमाण 25 किलोच घेतलं तरी चालून जाते, कारण गवारीच्या शेंगांच्या वाढीसाठी फॉस्फरसची आवश्यकता त्या प्रमाणात पडत नाही। आता त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न येतो की मित्रांनो की असा भेसळ डोस तयार केलेला आहे, मग त्याच्यामध्ये ड्रीप अंतरायचं का पाटाच्या साहाय्याने पाणी द्यायचं। मित्रांनो आपली लागवड उन्हाळ्यातली आहे त्या कारणास्तव तुम्ही जर ड्रिपचा वापर केला तर अत्यंत चांगलं। उन्हाळ्यात जर लागवड घेणार असाल आपण तर त्याच्यामध्ये मर्चिंग पेपर वापरायचा अथवा नाही हे ज्याची त्याची आर्थिक कुवतीनुसार तुम्ही ठरवू शकतात, परंतु या ठिकाणी मर्चिंग पेपरचा वापर केला तर फायदा जास्त प्रमाणात होऊ शकतो। आता महत्त्वाचं म्हणजे अंतर। आता 2 रोपातील व 2 ओळीतील अंतर किती घ्यायला पाहिजे तसं बघायला गेलं मित्रांनो तर याच्यामध्ये असणाऱ्या उपलब्ध व्हरायटी याच्यावर अंतर ठरवावं लागते, कारण जी गवार आहे त्याच्यामधल्या काही व्हरायटी हे सरळ उंच वाढणारे आहेत तर काही व्हरायटी हे डेरेदार होणार आहेत। ज्या व्हरायटी डेरेदार होणारे आहेत त्यांचं अंतर तुम्ही जवळपास 2 फूट बाय 1.5 फूट घेऊ शकतात, आणि ज्यांचं जवळपास समजा उंची फक्त वाढणार आहे आणि डेरेदारपणा बिलकुल झाडास नसेल त्या व्हरायटीमध्ये मात्र तुम्ही अंतर कमी घेऊ शकतात। याच्यामध्ये तुम्ही 45 बाय 45 ही घेऊ शकतात किंवा तुम्ही 2 बाय 1 सुद्धा घेऊ शकतात। तर या अंतराची निवड केल्यानंतर ज्याच्या त्याच्या ठिकाणी ज्या काही व्हरायटी मिळतील, कारण कुठं पुसा सदाबहार भेटेल, कुठं पुसा नवबहार, कुठं पुसा शरदबहार यांसारख्या व्हरायट्या तुम्हाला मिळू शकतात, परंतु आपल्या एरियामध्ये कोणती व्हरायटी चालते तिचे गुणधर्म काय हे प्रथम पहा। जर तुमच्याकडची व्हरायटी फक्त उंच वाढणारी असेल तर अंतर कमी करा, परंतु तुमच्याकडची व्हरायटी हे डेरेदार होणारी असेल तर थोडा अंतरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय ठेवू शकतात की थोडी लांबीचं प्रमाण वाढवा आणि रुंदीही थोडी वाढवली तरी चालून जाते। आता या ठिकाणी ज्यावेळेस अंतर ठरवतो मित्रांनो त्यावेळेस ठिबक सिंचनाचे छिद्रही तुम्हाला त्या ठिकाणी पाडून घ्यायचे तर, आणि बियाची ज्यावेळेस लागवड तुम्ही करणार आहात त्याच्या अगोदरच तुम्हाला जवळपास 2-3 दिवस कंटिन्यूअस पाणी द्यायचे। त्याच्या काय होईल की त्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी जमिनीमध्ये काही ढेकळं राहिलेली असते त्या ढेकळांचा त्या ठिकाणी बुगा होण्यास मदत होईल। याच्या माध्यमातून जी आहे ती जमिनीत हवा खेळती राहील। आता लागवड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं हे बघणं गरजेचं आहे मित्रांनो। आता आपण ज्यावेळेस बियांचं टोकन करतो आणि बियाची लागवड आपल्याला दर एकरी किती लागते हे पाहणं गरजेचं आहे। बियाचं लागवड करत असताना मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध असलेले पाकिट यानुसार आपल्याला एका छिद्रावर एकच बियाचं टोकन करायचे। याच्या माध्यमातून तुम्हाला लागणारं बी तुम्ही ठरवू शकतात। काही जण घरचं बी वापरण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो, घरचं बी वापरलं हरकत नाही, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे 4 ग्राम थायरममध्ये ते काय करायचे चोळून घ्यायचे। याच्या माध्यमातून तुम्हाला जो मर रोग येणार आहे त्याच्यापासून संरक्षण होऊ शकते। परंतु जर तुम्ही मिळणाऱ्या कृषी केंद्रावरचं बीजाचा वापर केला तर याचा खूप चांगला फायदा होतो, कारण याच्यावर प्रक्रिया झालेली असते व उत्पादन जास्त होते, कारण रोप उगवलं तरच त्याच्यातून आपल्याला इन्कम होऊ शकते। हा गुणधर्म लक्षात ठेवणे गरजेचं आहे। आता याच्यामध्ये आपला मनात प्रश्न येतो की मग पुढे चालून आपल्याला काय खत द्यावं लागते का। बघायला गेलं तर गवारीचं जे पीक आहे याच्यामध्ये खताचं जास्त प्रमाणात वापर केला जात नाही, कारण आपण प्रथमच नायट्रोजन आणि पोटॅशियम दिलेले असल्या कारणाने त्याला पुन्हा पुन्हा खत देण्याची आवश्यकता पडत नाही। मग कीड व्यवस्थापन, आता काही रोग गवारीच्या शेंगावर येऊ शकतात का। बघा मित्रांनो, जमीन म्हटलं की पीक आलं आणि पीक म्हटलं की रोग आलं। पिकावर येणारे रोग हे प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात। याच्यामध्ये बुरशीजन्य आजार,
तर आपल्या गवार जे पीक आहे याच्यावर बुरशीजन्य आजार येऊ शकतात का? तर होय मित्रांनो, 100% गवारवर बुरशीजन्य आजार येतात. मग ते कोणते? बुरशीजन्य आजाराचा विचार करत असताना मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जो बुरशीजन्य आजार आहे की ज्याच्यामध्ये भुरीचा प्रकोप. भुरी हा रोग प्रामुख्याने बुरशीजन्य आजार आहे की जो आपल्या असणाऱ्या गवारवर जास्त प्रमाणात येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की येणारा जो रोग आहे भुरी आणि मर, हे प्रामुख्याने 2 आजार आहेत की ज्याचं तुम्हाला त्या ठिकाणी कंट्रोल करणं गरजेचं आहे. भुरी आजाराचं कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक तर ड्रीपद्वारे बुरशीजन्य असलेल्या औषधांचा वापर करावा लागेल व त्याच ठिकाणी तुम्ही काय करू शकतात की त्या ठिकाणी एकतर फवारण्या घेऊ शकतात किंवा ड्रीपद्वारे बुरशीजन्य औषधं देऊ शकतात. आणि राहिला मर रोगाचा प्रादुर्भाव दूर करण्याचा, तर मित्रांनो मर रोग म्हणजे काय असते की ज्यावेळेस उगवण क्षमता होत असते त्याच वेळेस रोपं ही स्वतःची मान टाकतात. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, पूर्वी सांगितल्याप्रमाणे 4 ग्रॅम थायरममध्ये आपल्याला बीजाची काय करायची, बीज प्रक्रिया करून घ्यायची व त्यानंतरच त्याचं काय करायचं त्या ठिकाणी लागवण करून घ्यायची. आता जे इतर येणारे आजार आहेत की ज्यांना आपण कीटक यांच्यापासून जे आजार होतात त्या आजारांचं काय, तर कीटकापासून होणारे जे आजार आहेत मित्रांनो, प्रामुख्याने याच्यामध्ये मावा, तुडतुडे व इतर शेंगा पोखरणारे अळी यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात मित्रांनो, मावा व तुडतुडे जे असतात याच्यावर मोनोक्रोटोफॉस याची फवारणी घेऊ शकतात व दर 8 दिवसाला तुमच्या गवारवर येणारे रोग पाहून तुम्ही जर 8 ते 15 दिवसाच्या दरम्यान फवारण्या घेत राहील तर तुमच्या फार्मवर जास्त प्रमाणात रोग येत नाही आणि तुमचा गवारचा प्लॉट हा सुरक्षित राहतो. आणि जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही हलक्या फवारण्या घेताल तेवढं जास्त चांगलं असते. परंतु काही मित्रांना सेंद्रिय शेती करण्याची इच्छा असेल तर ते जीवामृत व निंबोळी अर्काच्या साह्याने सुद्धा हा प्रत्येक रोग कंट्रोल करू शकतात. आता याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न येतो की बाबा मग तोडा कधी घ्यायचा आणि किंवा आपलं उत्पादन स्टार्ट कधी होते. उन्हाळ्यामध्ये उत्पादन स्टार्ट होण्यासाठी जवळपास 5 ते 10 दिवसांचा आपल्याला अवधी लागतो. परंतु काही व्हरायट्याचं उत्पादन 60 दिवसापासून स्टार्ट होते तर काही व्हरायट्याचं उत्पादन स्टार्ट होण्यासाठी 75 दिवसाचा कालावधी लागतो. तोडा घेत असताना सर्वात महत्त्वाची काळजी काय घ्यावं लागेल मित्रांनो, की आपल्याला जवळपास 1 दिवस ते 2 दिवस आड करून तोडा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये शेंगाच्या रेषा वाढू द्यायच्या नाहीत की त्याच्यामध्ये जर रेषा वाढल्या तर त्या ठिकाणी शेंग कोवळी राहत नाही व त्या ठिकाणी शेंग कोवळी नाही राहिली तिला मार्केटमध्ये दरसुद्धा मिळत नाही. अशा लांब होणाऱ्या शेंगा व ज्यांचा कठीणपणा वाढलेला अशा शेंगांना दर मिळत नसल्याकारणाने 1 ते 2 दिवसाच्या अंतराने तुम्हाला काय करायचे, त्या ठिकाणी तोडणी घ्यायलाच पाहिजे किंवा घ्यायलाच हवी. आता ही तोडणी घेतल्यानंतरची प्रोसेस काय आहे मित्रांनो, की ज्यावेळेस तोडणी घेतली त्यानंतर तुम्हाला काय करायची की लगेच त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आपल्या झाडांना करून द्यायची आहे. कारण ज्यावेळेस पाण्याची उपलब्धता एकदा तुमची गवारची तोडणी झाली त्यानंतर जास्त प्रमाणात लागत असते. त्यामुळे तोडणी झाली की पाण्याचा 1 डोस देऊन घेत चला व आपल्या जमिनीचा जो ज्या पद्धतीने आपली जमीन आहे तिचा पोत आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं नियोजन करू शकतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट येते मित्रांनो मार्केटिंग व ह्याच्यातून निघणारा बाजारभाव होणारं उत्पन्न. बाजारभाव उत्पन्नाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर बघा एकरी आपल्याला उत्पन्न किती होऊ शकतं. तर एकरी उत्पन्नाचा विचार करत असताना मित्रांनो आपण जर योग्य पद्धतीनं सर्व नियोजन केलं असेल, त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व त्याच पद्धतीनं आपण इतर प्रकारच्या सर्व फवारण्या वगैरे व्यवस्थित केल्या असतील तर आपल्याला जवळपास 60 ते 80 क्विंटलपर्यंत उत्पन्न व्हायला काही हरकत नाही. कधी तर काही शेतकऱ्यांनी एकरी 100 क्विंटलपर्यंत सुद्धा उत्पादन काढलेलं आहे. जर उन्हाळ्यामध्ये आपण एक रेट चेक केला, कारण फेब्रुवारीमधील आपली लागवड असेल तर संपूर्ण उन्हाळा आपल्याला या शेंगा उपलब्ध होणार आहेत व त्याच पद्धतीनं लागवड मे महिन्यातील असेल तर आपल्याला जवळपास 3 ते 4 महिने पावसाळ्यातील मिळणार आहेत. आणि या 8 महिन्याचा विचार केला तर या 8ही महिन्यात असणारा बाजारभाव हा अत्यंत जास्त मिळतो. बाजारभावाचा विचार करत असताना मित्रांनो जवळपास 30 ते 50 पर्यंत बाजारभाव आरामशीर पद्धतीने मिळू शकतो. मग हाच बाजारभाव आपण जर इथं परफेक्ट पकडला तर जवळपास मित्रांनो 70 क्विंटल उत्पन्नात जवळपास 30 रुपयाचा बाजारभाव म्हणजे 2,10,000 रुपये होतात. आपण यातही कमी पकडले आणि 1,50,000 रुपयेच उत्पन्न पकडले व त्यातूनही 30,000 हा खर्च वजावट केली तर 1,20,000 रुपयाचं उत्पन्न हे सहजतेने मिळते मित्रांनो. भाजीपाला वर्गीय पिकांचा हाच एक सर्वात महत्त्वाचा गुण आहे मित्रांनो, की मिळणारं उत्पन्न हे दररोज मिळतंय, मिळणारं उत्पन्न शाश्वत मिळतंय. फक्त फवारणी, खत व्यवस्थापन व पाण्याचं व्यवस्थापन केलं तर माझा कोणताही मित्र जवळपास 3 ते 4 महिन्यात आरामशीर उत्पन्न मिळू शकतो. फक्त एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मित्रांनो, की आपल्याला भाजीपाला म्हटलं की वैताग येतो कारण बाजारभाव कोसळतात. परंतु मित्रांनो योग्य बाजारभाव आपण बघून ठेवले आणि बाजारभाव हा कोणत्याही भाजीपाला उन्हाळा आणि पावसाळ्यात असतो हे जर लक्षात घेतलं आणि त्यानुसार जर लागवड केली तर गवार काय प्रत्येक भाजीपाला पीक हे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देऊ शकते. तर मित्रांनो हा एक व्हिडिओ होता की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला
गवार शेती व त्याच्या माध्यमातून गवारवर येणारे रोग, त्यावरील फवारणी व खत व्यवस्थापन याबद्दल सर्व माहिती मिळाली असेल। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त आपल्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक मित्राला एक नवीन दिशा मिळेल की ज्या संकल्पनेमधून त्याला एक नवीन पद्धतीने शेती ही करता येईल। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर तुम्हाला मिळत राहील। नवीन व्हिडिओ येईपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवाचे मनापासून